कोल्हापुरातील रोहित चव्हाण या योगपटूने भारताचे प्रतिनिधित्व करत रौप्य पदकावर पहिल्याच जागतिक योगासन स्पर्धेत नाव कोरलंय। अहमदाबाद येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या जागतिक योगासन स्पर्धेत कोल्हापूरच्या रोहित दीपकराव चव्हाण यांनी रौप्य पदकाला गवसणी घातली। पहिल्यांदाच अशा पद्धतीने योगासन स्पर्धा घेण्यात आल्या, ज्यामध्ये 78 देशांनी आणि 550 खेळाडूंनी सहभाग घेतलेला। कोल्हापूर जिल्ह्यातील आणि जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्राचा खेळाडू असलेल्या रोहितने भारताकडून या स्पर्धेत प्रतिनिधित्व केलं। यानंतर कोल्हापुरात त्याचं स्वागत जल्लोषात करण्यात आलं। ऐतिहासिक दसरा चौकातून त्याची शहरात मिरवणूकही काढण्यात आली। अहमदाबाद गुजरात येथे झालेल्या पहिल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप मध्ये मी रोहित चव्हाण या स्पर्धेमध्ये रौप्य पदक मिळवलं आहे। या स्पर्धेमध्ये मला पहिल्यापासूनच कोल्हापूरचे जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड सर, कोल्हापूरचे क्रीडा उपसंचालक सुहास पाटील सर, कोल्हापूरच्या जिल्हा क्रीडाधिकारी विद्या शिरस मॅडम, आमच्या वीणा मालडीकर मॅडम, प्रीती चव्हाण मॅडम, रविभूषण कुमटेकर सर यांचे मला सातत्याने मार्गदर्शन लाभले। यांच्या मार्गदर्शनाखाली मी आजपर्यंत सर्व स्पर्धा खेळल्या आणि इथून पुढच्या सर्व स्पर्धा मी त्यांच्या मार्गदर्शनाखाली खेळण्याचा प्रयत्न करतो। नुकत्याच अहमदाबाद येथे दिनांक 4 ते 8 जून 2026 रोजी पहिल्या जागतिक योगासन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या। विशेष आनंदाची बाब असे की योगाला 2020 साली योगासन भारत या संघटनेकडून मान्यता मिळाल्यानंतर पहिलीच अशा प्रकारची आंतरराष्ट्रीय स्पर्धा आयोजित केली गेली होती आणि जवळजवळ 78 देशांनी यामध्ये सहभाग घेतला होता। जवळजवळ 550 ॲथलीट या स्पर्धेमध्ये सहभाग घेतले होते आणि यात वरिष्ठ गटातून खेळणारा कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर नगरीची शान आपल्या रोहित दीपक चव्हाण यांनी या स्पर्धेमध्ये भारताला रौप्य पदक पटकावून दिलं। ही विशेष आनंदाची बाब आहे। तो महाराष्ट्र क्रीडा व योग सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाचे जिल्हा क्रीडा प्रशिक्षण केंद्र कोल्हापूर इथं रोज संध्याकाळी 6 ते 8 नियमित सराव करतो आणि याच्या मागे जिल्हा प्रशासन, माननीय कलेक्टर साहेब राठोड साहेब, त्यानंतर जे आमचे उपसंचालक सुहास पाटील, माननीय जिल्हाधिकारी विद्या शिरस मॅडम, तालुका क्रीडाधिकारी सुधाकर जमादार, मनीषा पाटील, LG पवार या सर्वांचं मार्गदर्शन यामागे असतं। आणि विशेष बाब म्हणजे 2015 साली ज्यावेळी नरेंद्र मोदींनी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिन सुरू केला त्या दिवसापासून योगाचं महत्त्व दिवसेंदिवस वाढलेलं आहे आणि आज 11वा आंतरराष्ट्रीय दिवस आपला साजरा झाल्यानंतरही आज पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदा योगाचा समावेश होतोय। गतवर्षी एशियन स्पर्धा झाल्या आणि यावर्षी ज्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा पहिल्या डिक्लेअर केल्या गेल्या याचं सिलेक्शन संगमनेर इथं राष्ट्रीय स्पर्धा झाली, त्याच्या अगोदर औरंगाबादला राज्य झाल्या। दोन्हीला वेळेलाही प्रथम क्रमांक पटकावून रोहितने यासाठी आपली पात्रता सिद्ध केली होती आणि आताही ज्यावेळी वर्ल्ड कपला मी स्वतः अहमदाबादला त्यासोबत हजर होतो, जवळजवळ 8 ते 10 देशातल्या वयोगटातील अगदी चांगले स्पर्धक यामध्ये त्याला समावेश होता। अगदी जपानचे जे स्पर्धक होते त्यांच्यामध्ये आणि यांच्यामध्ये रौप्य आणि सुवर्ण पदकासाठी फार फाट झाली। 0.001 ने आपला रोहितला फक्त सुवर्ण पदक गमवावं लागलं। निश्चितच पुढच्या वेळी तो सुवर्ण पदकाचा मानकरी ठरणार आहे। एशियनही पुढच्या वर्षी होणार आहेत। त्यानंतर आता ज्या 2026 ला जपानला पहिल्या आशिया स्पर्धा होणार आहेत त्यावर योगाचा डेमो होणार आहे, तर या आता वर्ल्ड कप मेडल ज्यांना आहे त्यांना त्या डेमो मध्ये सहभागी व्हायची संधी मिळणार आहे। करवीरचे सर्व क्रीडाप्रेमी तसंच सरदार तालीम आणि आमच्या जिल्हा प्रशासनाच्या वतीने तसंच जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय यांच्यामार्फत रोहितचं खूप खूप अभिनंदन, धन्यवाद। पहिल्यांदाच घेण्यात आलेल्या जागतिक योगासन स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून रोहितने 35 ते 45 वयोगटातून रौप्य पदक जिंकलं। यासाठी त्याने 9 महिन्यांपासून कसून सराव केला, तसेच वेगवेगळ्या आसनांचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यासही केलेला। रोहितनं मिळवलेल्या यशामुळे आज क्रीडा नगरी कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेलाय। लोकमत.com साठी कोल्हापूरहून मी दुर्वा दळवी।